महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। सकल मराठा समाज कर्जत रायगड वतीने निषेध मोर्चा। जालना येथील मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज झाल्याने संतप्त समाजाच्या वतीने राज्य सरकार विरोधी घोषणाबाजी। जालना येथील अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला व शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांस पांगविण्यासाठी गोळीबार देखील केला। ही कृत्य अत्यंत निंदनीय असून कुणाच्या आदेशाने हे सर्व घडले याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ खुलासा द्यावा, अन्यथा समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल। शिंदे फडणवीस अजित पवार सरकारने झालेल्या घटनेची दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी घेऊन सकल मराठा समाज कर्जत रायगड यांच्या वतीने टिळक चौक कर्जत येथे निषेध नोंदविण्यात आला। सदर घटनेमध्ये प्रामुख्याने लहान मुले, वयस्क व्यक्ती व महिला भगिनी यांचा समावेश आहे। उपोषणकर्त्यांवर शासनातर्फे भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे, त्यामध्ये अनेक कार्यकर्ते जखमी झालेले आहेत। या शासनाच्या भ्याड हल्ल्याचा कर्जत सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला। एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन परिसर दणानून सोडला होता। माननीय तहसीलदार यांना सुद्धा निवेदन देऊन समाजातील आंदोलकांवर लाठीमार कोणी घडवून आणला त्या दोषींवर कारवाई करावी, अन्यथा संपूर्ण समाज रस्त्यावर उतरेल असे समाजाच्या वतीने सांगण्यात आले। यावेळी जगदीश ठाकरे, राजेश लाड, अक्षय तिखंडे, सौ प्रमिला बोराडे यांनी समाजाच्या तीव्र भावना व्यक्त केल्या। तसेच अनिल भोसले उपस्थितांचे आभार मानून आंदोलन पुढील सूचना येईपर्यंत तात्पुरते स्थगित केल्याचे घोषित केले आहे। यावेळी मधुकर घारे, ज्ञानेश्वर भालिवडे, प्रदीप ठाकरे, कृष्णा घाडगे, रत्नाकर बडेकर, प्रकाश पालकर, लहू श्रीखंडे, शरद बडेकर, स्वप्नील पालकर, रंभाजी बोराडे, संतोष पवार, पारस कदम, सतीश पिंपरकर, सोमनाथ पालकर, अतुल कडू, मनोज लाड, मनोज दिसले, योगेश घोलप, नितीन दगडे, विक्रम आगज, राजन ठोंबरे आणि असंख्य मराठा समाजातील मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र माझा करिता कैलास मामले, कर्जत। काल झालेल्या आमच्या समाज बांधवांवरती लाठीचार्ज जो झालेला आहे त्या निषेधार्थ आम्ही टिळक चौकामध्ये सर्वजण जमलेलो आहोत। शांतीच्या माध्यमातून जो जगाने ज्याची नोंद घेतली अशा मराठा समाजाने आंदोलन करून गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड केला। शांतीच्या माध्यमातून आम्ही अनेक वर्ष मराठा समाज आंदोलन करत आहेत। आमच्या न्याय हक्कासाठी बाबासाहेबांनी दिलेला अधिकार, या अधिकाराच्या जोरावरती आम्ही आमचे हक्क मांडण्यासाठी, आमची मागणी मांडण्यासाठी सरकार पुढे आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून, शांतीच्या माध्यमातून आमचे आंदोलन करत आहोत। कालच्या घटनेच्या बद्दल बोलायचं तर सांगण्यात एवढंच येईल की मराठा समाजाने शांततेने आंदोलन करत असताना या सरकारने, ज्या सरकारला सहनशीलता, ज्या सरकारला सामाजिक बांधिलकी, ज्या सरकारने या मराठा बांधवांवरती जो काल अत्याचार केलेला आहे, जो अन्याय केलेला आहे, तो किती शब्दामध्ये, कमी शब्दामध्ये त्याचा निषेध केला तर तो पुरा होणार नाही। ज्या मराठा समाजाने मोठ्या भावाची भूमिका घेऊन आपल्या ताटातली भाकर सर्वांना दिली, त्या मराठा समाजाच्या मुलांवरती आज नोकरीमध्ये जो अन्याय होत आहे त्या संदर्भात मराठा समाज कित्येक वर्ष लढत आहे। मित्रांनो, आम्ही शांत आहोत। आम्ही कुठली काठी हातात घेतली नाही, कुठलं शस्त्र हातात घेतलं नाही, फक्त संविधानाने दिलेलं शस्त्र आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्या संविधानाच्या माध्यमातून आमची मागणी आम्ही या सरकार पुढे मांडत आहोत। परंतु हे सरकार एवढं निर्दय छातीचं आहे की त्यांनी आमची मागणी तर मांडणं तर सोडून द्या, परंतु आमच्या भावा बहिणींवरती जो काल लाठीचार्ज केलेला आहे त्याबद्दल आम्ही या सरकारला एवढ्या तीव्र शब्दामध्ये सांगत आहोत की जर आपल्याला खुर्चीचा एवढाच जर माज असेल तर आपण खुर्ची सोडून बाहेर या आणि मराठा समाजावरती भिडा। शिंदे सरकार असेल, फडणवीस असेल, अजितदादा असतील, हे सर्व मराठा बांधव आहेत। त्यांना मराठा बांधवांच्या ज्या भावना समजत नसतील आणि त्यांच्या भावना जर समजून घ्यायच्या नसतील तर तुम्ही खुर्ची सोडा। त्या मराठा समाजाच्या माध्यमातून ही मागणी आम्ही आज इथे करत आहोत। आमच्या असताना आम्ही छत्रपती शिवरायांची मावळे आहोत, आम्ही शेंडे नाहीत। काल जरी कसोटीचा असला तरी वारसा आमचा संघर्षाचा आहे। आमचा संघर्षाचा वारसा साऱ्या जगाने, साऱ्या इतिहासाने पाहिलेला आहे। ज्या दिवशी आम्ही शस्त्र हातात घेऊ त्या दिवशी आमचा समाज रस्त्यावरती आम्ही उतरत असताना
आम्ही शांततेच्या माध्यमातून उतरतो. आम्ही संविधानाला मानणारी माणसं आहोत. आमच्या समाजातील प्रत्येक माणूस हा संविधानाचा आदर करणारा आहे. परंतु तुम्ही आम्हाला आमची पावलं उलट्या दिशेने ओढायला लावू नका. आमची मागणी एवढीच आहे, जर तुम्हाला आरक्षण देता येत नसेल आणि जर आमच्या बांधवावरती अन्याय करायचा असेल तर तुम्ही तुमच्या खुर्च्या सोडा आणि तुम्ही रस्त्यावरती या. एवढीच मागणी माझी या बांधवांतर्फे मी करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठा. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावामध्ये 4 दिवसापासून मराठा समाज बांधव त्या ठिकाणी अतिशय शांततेच्या पद्धतीनं आपल्या मागण्या शासन दरबारी पोहोचवण्यासाठी त्या ठिकाणी उपोषणास बसलेले होते. त्यांचं आंदोलन त्या ठिकाणी शांततेच्या पद्धतीने सुरू होतं. वास्तविक पाहता त्या ठिकाणी काही हिंसक किंवा कुठे चुकीचं वळण लागावं असं काहीच वातावरण नव्हतं. शांततेच्या पद्धतीने ज्या मागण्या आपल्या किंवा आपल्या यथाशक्तीप्रमाणे प्रत्येक समाज बांधव त्या ठिकाणी बसून आपल्या आंदोलनाची दिशा सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करत होतं. परंतु काल सायंकाळच्या वेळेला अचानकपणानं या सरकारच्या पोलीस यंत्रणेनं जे समाज बांधव त्या ठिकाणी शांततेच्या पद्धतीने उपोषण करायला बसले, आंदोलन करायला बसले होते, त्या उपोषण कर्त्यांवरती अचानकपणानं कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता, काही न करता त्या ठिकाणी आंदोलकांची भेट घेण्यासाठी त्या जिल्ह्यात त्या तालुक्याचे तहसीलदार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक त्या ठिकाणी पोहोचले असताना त्या ठिकाणी अचानकपणानं पोलिसांकडून भयानक असा लाठीचार्ज झाला. असंख्य समाज बांधवांना, माता भगिनींना, छोट्या मुला मुलींना त्या ठिकाणी गंभीररित्या जखमी व्हावं लागलं. वास्तविक पाहता मराठा समाज गेल्या अनेक वर्षापासून आपल्या हक्काच्या न्याय आरक्षणासाठी त्या ठिकाणी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी अनेक आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर अतिशय शांततेच्या पद्धतीने आंदोलन करतात. 58 जवळपास 57-58 लाखोंच्या संख्येचे मोर्चे त्या ठिकाणी निघाले. त्यावेळेस कधी कुठलाही एक असा चुकीचा त्या ठिकाणी त्या मोर्चामध्ये कुठला असा प्रकार घडला नाही आणि अचानकपणाने शांततेच्या पद्धतीच्या या आंदोलकांवरती ज्यावेळेस लाठीचार्ज होतो, या मागे काहीतरी षडयंत्र दडलेलं आहे मित्रांनो. आणि हा जो काही मराठा समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करते, एकीकडे सरकारचे प्रतिनिधी मुंबईमध्ये त्यांच्या सरकारच्या स्थैर्यासाठी, त्यांच्या सरकारच्या पुढच्या निवडणुकीच्या दिशा ठरवण्यासाठी त्या ठिकाणी आपली सर्व गोळाबेरीज करतात आणि त्या ठिकाणी जालन्यातल्या समाज बांधवांवरती त्या ठिकाणी अत्याचार करतात. या निर्दयी सरकारला या ठिकाणी आमच्या सकल मराठा समाज कर्जतच्या वतीनं एकच सांगणं आहे, मराठा समाज शांततेच्या पद्धतीने प्रत्येक वेळेस रस्त्यावर उतरलेला आहे. कधीही कुठली चुकीची भूमिका किंवा शासनाचं कोणत्याही प्रकारचं नुकसान व्हावं, शासनाच्या मालमत्तेचं नुकसान व्हावं असा कधीच चुकीचा प्रकार मराठा समाज करत नाही. अनेक आंदोलनातून आपण बघितलं असेल, 8-10 वर्षाच्या सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही अतिशय शांततेच्या पद्धतीनं सकल मराठा समाज कर्जत प्रत्येक वेळेस रस्त्यावर उतरलेला आहे. आणि आज या ठिकाणी जर जालन्यातल्या बंधू भगिनींवर झालेला अत्याचार, त्या ठिकाणचे व्हिडिओ जर बघितले, जवळपास 5-50 सर्व आंदोलन करते त्या ठिकाणी नाकाला लागला, कोणाचा हात फ्रॅक्चर, कोणाच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी फटका बसलाय. अशा प्रकारे जनरल डायरच्या कृतीचं हे सरकार, या सरकारचा कर्तृत्वाचा निषेध थोडा आहे. सरकार कोणत्याही पक्षाचा असू द्या, मराठा समाज हा त्यांच्या राजकीय मागण्या अजिबात नसतात. त्यांच्या ज्या मागण्या आहेत, शैक्षणिक दृष्ट्या त्या ठिकाणी आरक्षण मिळावं, त्या ठिकाणी जो काही दुर्लक्षित घटक आहे त्या घटकाला कुठेतरी न्याय मिळावा, या दृष्टिकोनातून सरकारकडे मागण्या लोकशाही पद्धतीने मागत असतात. आणि हे आंदोलन चिरडण्यासाठी जे काही चुकीचं कृत्य पोलिसांनी सरकारच्या माध्यमातून सरकारच्या सूचनेनुसार केले, त्या सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. जर का या प्रकरणाची सखोल चौकशी करून या आंदोलनामध्ये जे आंदोलनकर्त्यांवरती ज्यांनी लाठीचार्ज केलाय, ते पोलीस अधिकारी असतील किंवा त्यांना सूचना देणारे शासनातले इतर अधिकारी असतील, यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी आमच्या सकल मराठा समाज कर्जतच्या वतीनं प्रमुख मागणी आहे. आणि भविष्यातल्या मराठा समाजाच्या आंदोलनासाठी आपण सर्व सकल मराठा समाज बांधव हातात हात घालून त्या ठिकाणी पुन्हा एकदा लढाईसाठी सज्ज होऊया. आपण आपली मागणी, आपल्या पुढच्या पिढ्यांसाठीचं अस्तित्व, पुढच्या पिढ्यांसाठीचं जे काही भवितव्य आहे, त्यासाठी आपलं अर्ध आयुष्य गेलेच आहे. परंतु पुढची पिढी कुठे शैक्षणिक दृष्ट्या जर का सुजलाम सुफलाम व्हायची असेल, त्यासाठी जर का आपण पुन्हा जर का आपल्या न्याय मागण्यासाठी जर का पुढे रस्ता उतरलं नाही, तर मात्र या निर्दयी सरकार आपली काही दखल घेणार नाही. म्हणून या सरकारला या निमित्तानं आम्ही अतिशय चांगल्या शब्दामध्ये या ठिकाणी सांगतोय. आणि जे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री, खऱ्या अर्थानं गृहमंत्र्यांची ही जबाबदारी आहे. गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये जे काही सुरू आहे त्याचा पहिल्यांदा विचार करावा. आपण राजकारण जरूर करावं, जरूर तुम्ही सत्तेमध्ये या, अजून काही करा, परंतु जर का समाज बांधवांवरती होणारा अत्याचार जर का
तुम्ही अशा पद्धतीने चिरडणार असाल, त्यांचं आंदोलन चिरडणार असाल, मग मात्र महाराष्ट्रातला सकल मराठा समाज अजिबात स्वस्त बसणार नाही, एवढंच या निमित्ताने सांगतोय. म्हणून या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि सरकारनं या आंदोलनकर्त्यांवरती ज्यांनी दोषी आहेत त्यांच्यावरती त्या ठिकाणी कठोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही आमच्या सर्वांच्या वतीनं करतोय. एवढं महाराष्ट्राच्या मातीमधून एक ऐसा पुत्र झाला, मराठ्यांच्या रक्ताने या भगवा इतिहास लिहिला. महाराष्ट्राच्या मातीमधून एक ऐसा पुत्र झाला, मराठ्यांच्या रक्ताने या भगवा इतिहास लिहिला. जात धर्माचा शत्रू नव्हता तो, अरे आधार दिन दुबल्यांना, अरे त्रिवार असावा मुजरा आमचा त्या गडकोटाच्या श्रीमंताला. कालच्या दिवसामध्ये मराठा समाजावर जो काही अत्याचार झाला, खर तर हा अतिशय निंदनीय प्रकार आहे. विचार करायला गेला मित्रांनो तर या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा समाज, सगळ्यांना मोठ्या भावाप्रमाणे सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारा समाज आपल्या मागण्यांसाठी जालन्यामध्ये आंदोलनावर बसला आणि आपल्या मागण्यांसाठी शासन दरबारी विनंती केली. परंतु कालच्या दिवसभरामध्ये त्या मराठा आंदोलकांवर या सरकारनं अतिशय क्रूरपणे, अतिशय निर्दयपणे लाठीचार्ज केला. कुणाचे डोके फोडले, कुणाची नाका फोडली. अरे हे मराठा बांधव होते, ज्या बांधवाने एकूण 58 मोर्चे काढले, एक मुखमोर्चे असे अनेक मोर्चे काढले, ज्या मोर्चानं मराठा समाजानं संपूर्ण जगाला हेवा वाटावा असे मोर्चे या जगाला दाखवून दिले. त्या मराठा आंदोलकांवर या सरकारनं अतिशय खालच्या पातळीचं या ठिकाणी कृत्य या सरकारनं केलंय. जर विचार करायला गेला मित्रांनो, ज्या वेळेला महाराष्ट्राच्या मराठा समाजानं याचा दखल घेतली आणि कोर्टामध्ये गेलेलं हे आरक्षण हे परत मिळवण्यासाठी संपूर्ण मराठा समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरला गेला. जवळपास 1.5 वर्ष झालं या सरकारनं सांगावं आम्हा मराठ्यांचे आरक्षण परत मिळवून देण्यासाठी. 1.5 वर्षामध्ये तुम्ही अशी कोणती ठोस भूमिका घेतली जेणेकरून इथल्या संपूर्ण मराठा समाजाला समाधानकारक उत्तर मिळेल? हेच नाही, या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सरकार, प्रत्येक पक्ष आलटून पालटून सत्तेमध्ये आले. या सगळ्यांना माझं एकच सांगणे की तुम्ही आजपर्यंत या मराठा समाजासाठी काय केलं हे सांगावं. लक्षात ठेवा, एका रक्ताच्या थेंबाची किंमत तुम्हाला या ठिकाणी मोजावी लागेल, जी माझ्या मराठा समाजाचा तुम्ही या ठिकाणी घात केलाय. या सर्व मराठा समाजाच्या बांधवांकडून आणि या सकल मराठा समाज कर्जतच्या माध्यमातून झालेल्या कृत्याचा आम्ही जाहीररित्या निषेध करतो आणि या सरकारला एक आवाहन करतो की जर या मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर तात्काळ या ठिकाणी खुर्ची खाली करा. मराठा खडा तो सबसे बडा. आणि एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहितीये, त्यावेळी या देशाचा बादशाह औरंगजेब बादशाह एका वाक्यानं नेहमी भयभीत व्हायचा. ते वाक्य माहितीये कोणतं होतं? हुजूर भागो मराठा आ गया. त्यावेळेला सुद्धा तुम्हाला सुद्धा असंच म्हणावं लागेल, हुजूर भागो मराठे आ गए. छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. आज आपण बघितलेलं आहे, आज कित्येक वर्ष आपल्या मराठी बांधवांनी अनेक मोर्चे काढले, आंदोलने केली, परंतु या मोर्चांना आंदोलनात कुठे गालबोट लागलेला नाही. कारण मराठा हा मुळातच संयमी आणि सहनशील असा समाज आहे. या समाजाने आजपर्यंत छत्रपतींचे शौर्य बाळगलेले आहे आणि त्याचबरोबर ज्ञानोबा तुकोबांची जी सहनशीलता आहे, जे बंधुता, प्रेम, दया, क्षमा, शांती अशा पद्धतीने जे गुण मराठा समाजामध्ये आहे आणि म्हणून हा मराठा समाज टिकला पाहिजे, हा मराठा समाज वाचला पाहिजे. या मराठा समाजाचे जे गुण आहेत, हेच गुण या देशाला सावरणार आहेत. म्हणून या मराठा समाजाला भक्कम करणं हे आपल्या समाजातील लोकांचंच काम आहे. आज आपण बघितलं की आज जालना येथे जे आपल्या मराठी बांधवांनी जे आंदोलन शांततेच्या मार्गाने चालू केलं होतं, त्या आंदोलनावर सरकारने अतिशय निर्दयीपणे अत्याचार केलेला आहे. म्हणजे ब्रिटिश काळामध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाची या प्रसंगामुळे मला आठवण झालेली आहे. ते तर परके होते, ते ब्रिटिश होते, परंतु इथे तर आपल्याच राज्यातील लोकांनी, आपल्याच सरकारने आपल्या बांधवांवर अत्याचार केलेला आहे. मग आता असा विचार पडायला लागलेला आहे की खरोखर आपल्या भारतामध्ये लोकशाही जिवंत आहे का? आणि ही लोकशाही जर जिवंत असती तर अशा पद्धतीने शांततेच्या मार्गाने चाललेल्या या मोर्चावर या निर्दयी सरकारने मग असा लाठीचार्ज किंवा अशी मारामारी का केली असती? आणि आमच्या मागण्या काही नाही आहेत,
फक्त जे आपण म्हणतो की छत्रपती हे 18 बगड जातींसाठी लढले, मग छत्रपती 18 बगड जातीसाठी लढले आणि त्यांचेच हे जे मावळे आहेत ज्यांनी आपल्या रक्ताचं शिंपण घालून हा महाराष्ट्र वाढवला, हा महाराष्ट्र टिकवला, अशा मावळ्यांच्या गरजांकडे सरकारने आजपर्यंत लक्ष दिले का? आज हे लढणारे मावळे जे आहेत यांची मुलं बाळं जी आहेत त्या अक्षरशः शिक्षणासाठी आणि आपल्या मूलभूत सुविधांसाठी ते तडफडत आहेत। आज बघितलं की एका घरामध्ये 3 इंजिनियरची शेतकऱ्याची मुलं आहेत, पण ती 3 इंजिनियर मुलं करण्यासाठी त्या आई बापाला किती कष्ट करावे लागतात ते आम्ही आमच्या डोळ्याने बघत आहोत। त्या मुलाला डॉक्टर करण्यासाठी काय लागतं, काय झेलावं लागतं, परंतु मराठा हा स्वाभिमानी आहे, तो कोणापुढे झुकत नाही, कोणापुढे वाकत नाही आणि कोणापुढे भीक मागत नाही, तो स्वाभिमानी आहे आणि कष्टाने, अतिशय कष्टाने आपले आई बाप आपल्याला शिकवत असतात, कोणाची लाचारी न करता। परंतु हा स्वाभिमान जर आपल्याला टिकायला पाहिजे असेल तर आपले हक्क आपल्याला मिळायला पाहिजे, आपल्याला कोणाची भीक नकोय, तर आपले हक्क आपल्याला हवे आहेत। आणि म्हणून मराठा समाज आजपर्यंत आपण ज्या 58 मोर्चांमध्ये आपला एकच नारा होता की एक मराठा लाख मराठा, पण आज या कर्जतच्या भूमीवर मी सौ प्रमिला सुरेश बोराटे आज वेगळीच एक घोषणा करत आहे की लाख मराठा जेव्हा एक मराठासाठी उभा राहील तेव्हाच खऱ्या अर्थाने हा मराठा समाज पुढे जाईल। आजपर्यंत काय होत होतं की कुठे काही झालं की आपण सगळे फक्त मोर्चा आणि आंदोलनाने निषेध फक्त व्यक्त करतो, या मोर्चा आंदोलन निषेधाचं काही उत्पन्न नाहीये किंवा त्याच्यातून काही आपल्याला प्राप्त झालेलं नाही। जर तुम्हाला काही मिळवायचे असेल तर लढून आणि झगडून, कारण मराठा हा झगडणारा संघर्ष करणारा समाज आहे आणि संघर्षाशिवाय आपल्याला काही मिळणार नाही। आणि त्यासाठी जर आपण आपलं फक्त राजकीय स्वार्थ किंवा आपले वैयक्तिक कौटुंबिक स्वार्थ जर आपण बघत बसाल तर तुम्ही कुठे पुढे जाऊ शकत नाही। तुम्ही जेव्हा स्वार्थाला पायाखाली गाडाल, ज्ञानोबा तुकोबांचं जे वाक्य आहे की तुम्ही तुमचं जे सगळं स्वार्थ जर पायदळी तुडवाल तरच तुमचा परमार्थ घडेल। परमार्थ म्हणजे काय, फक्त टिळा माळा गळ्यात घालणं नाही, तर समाजासाठी चांगल्या गोष्टींसाठी जर तुम्ही एकजुटीने पुढे याल तर तुमचा खऱ्या अर्थाने तो परमार्थच असेल, ती खरी जनसेवा हीच तुमची ईश्वर सेवा होणार आहे आणि ही ईश्वर सेवा आपल्याला घडवायची आहे। परंतु प्रथम आपल्या कुटुंबातून म्हणजे आपल्या समाजातून आपल्याला ही सुरुवात करायची आहे। आजपर्यंत लोकांनी राजकीय दृष्टीने अनेक मोर्चे आंदोलन केली, पण या कर्जतचा एक नवीन इतिहास आपल्याला लिहायचे की कर्जतकर उभे राहतील ते समाजासाठी आणि फक्त मराठा समाजासाठीच नाही तर जगामध्ये किंवा भारताच्या कानाकोपऱ्यात जिथे कुठे मराठा एखादा जरी मराठा असेल आणि त्याच्यावर जर काही अन्याय होत असेल तर तुम्ही सगळ्यांनी एकत्र यायचं आणि हे वचन मला आज तुमच्याकडून हवं आहे। देणार का हे वचन मला तुम्ही? हा, हे वचन आणि या वचनाचं पालन आपल्याला करायचं आहे। कारण का की जेव्हा एखादा अडचणीत असतो तेव्हा तो सांगायला येत नाही की मी अडचणीत आहे, मला मदत करा, आणि म्हणून आपण स्वतः तिथे उभं राहून या गावोगावी जाऊन प्रत्येक गावामध्ये मराठी समाज आपला आहे की तो आपापसामध्ये भांडत आहे, तंटे करत आहे आणि आपलंच नुकसान करून घेत आहे। म्हणून या माझ्या वरिष्ठ नेत्यांना माझी एक विनंती आहे, माझ्या भावांना एक विनंती आहे की तुम्ही एक अशी कमिटी स्थापन करा का ज्याच्यामध्ये डॉक्टर असेल, वकील असेल, तुमचा एखादा शिक्षण तज्ज्ञ असेल जो आपल्या मुलांना शिक्षणाचं मार्गदर्शन देईल, अशा विविध क्षेत्रातले तुम्ही 8-10 लोक तयार करा आणि प्रत्येक गावामध्ये जा, प्रत्येक घरामध्ये मराठ्याच्या जा, तिथल्या अडचणी, लेकी बालींच्या काय अडचणी, तिथल्या मुलाबालांच्या काय अडचणी आहेत ते तुम्ही समजून घ्या आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही जर 100 जण असाल तर 100चे 100 रुपये जरी तुम्ही त्या मुलांना मदत केली। आज माझे भाऊ आहेत, रिक्षा चालवतात किंवा कोणी शेतकरी आहेत, कोणी काय आहेत, तर त्यांच्या मुलाबालांना नक्कीच चांगली मदत होणार आहे। म्हणून तुम्ही नुसते बोलायची कडी आणि बोलाचा भात आपल्याला करायचा नाही, तर आपल्याला लढायचंय, आपल्याला नुसतं बोलायचं नाही। आणि आज जो सरकारने जो हा निर्दयपणा दाखवलेला आहे या सरकारचा आपल्या सगळ्यांच्या तर्फे जाहीर निषेध करत आहे। आणि असं सरकार काय कामायचं, आपल्याला जे लोकराज्य आणणारं सरकार पाहिजे, छत्रपतींचं स्वराज्य आणणारं सरकार पाहिजे, जिथे निवडून आल्यानंतर हा माझ्या जातीचा, हा माझ्या धर्माचा, हा माझ्या पक्षाचा, हा माझ्या पंथाचा असा कोणताही भेदभाव न करणारा राजा आपल्याला हवा आहे, जो सगळ्या समाजाला छत्रपतींसारखा एकजुटीने एक मनाने मानवतेच्या भावनेतून एकत्रितपणे घेईल असा आपल्याला राजा हवा आहे। आणि म्हणून आणि जो आपल्या सगळ्यांचा विचार करेल, तर अशा ह्या जो भेदभाव करून सामाजिक जो अराजकता निर्माण करत आहे आणि जनतेला नकोसा झालेला जो जी शासकीय व्यवस्था आहे, जिने हुकुमशाहीच्या जोरावर लोकशाहीला पायदळी तुडवलेला आहे, अशी कोणतीही सत्ता असू दे, मग ती मी ज्या पक्षात असेल ते जरी असेल तरी सुद्धा आपण ते
करणारच. आपण कोणत्याही पक्षासाठी नाही लढायचं, तर आपल्या समाजासाठी आपल्याला लढायचे, आपल्या राज्यासाठी लढायचे, आपल्याला आपल्या देशासाठी लढायचे. आणि म्हणूनच आज या सदर घटनेचा आमच्या कर्जत तालुक्याच्या वतीने, सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.